हाय फ्रेंड्स, मी राहुल काशिया। आज आपण शिकणार आहोत तेरीज आणि अंतिम लेखे। प्रामुख्याने तेरीज यालाच ट्रायल बॅलन्स असं इंग्रजीमध्ये आपण म्हणतो, मराठीत याला पर्यायी शब्द ताळापत्रक किंवा परीक्षा सूची वापरले जातात। आता तेरीज म्हणजे काय, तर वर्षभर व्यापारी हा काय करत असतो, आपले हिशोब लिहत असतो। प्रत्येक हिशोब लिहिण्याकरता तो एक स्वतंत्र लेखा उघडतो, ज्याला खाते म्हणतात। जसं रामचे खाते, श्यामचे खाते, विनायकचे खाते, वेतन खाते, फर्निचर खाते, मशिनरी खाते, इमारत खाते, असे वेगवेगळ्या प्रकारचे खाते तो उघडतो। आता या खात्यामध्ये व्यवहार होत असतात, ट्रान्झॅक्शन होत असतात। जसं रामचे खाते आहे, तर राम हा काय करेल, वर्षभर उधारीवर माल खरेदी करत जाईल। नुसता उधारीवर माल खरेदी करण का नाही, मधामधात तो पेमेंट सुद्धा करणार। म्हणजेच समजा रामने वर्षभरामध्ये 1.5 लाख रुपयाचा माल उचलला असेल, वेगवेगळ्या तारखांना निश्चित मूल्याची खरेदी करून, आणि या 1.5 लाखापोटी त्याने समजा 1 लाख रुपये जमा सुद्धा केले असेल वेगवेगळ्या तारखेला, थोडे थोडे पैसे, कधी 10,000 कधी 50,000 असे बिल वगैरे आपण व्यापारी पाठवत असतात। तर शेवटी 1.5 लाखातून 1 लाख वजा करून जो बॅलन्स निघतो त्याला म्हणतात खात्याचं संतुलन करणे। असं प्रत्येक खात्याचं संतुलन केलं जातं। जसं वेतन खातं आहे, वेतन खात्यामध्ये आवक नसतेच, तर एकंदरीत कर्मचाऱ्यांना वेतन दिल्यानंतर किती वेतनाची राशी झाली एकूण सर्व कर्मचाऱ्यांना मिळून, तर ती संपूर्ण वेतनाची राशी याच्यामध्ये मोजल्या जाते। तर अशा पद्धतीने प्रत्येक खातं काय केलं जाते, बॅलन्स केलं जाते। त्याला म्हणतात खात्याचं संतुलन करणे। आणि खात्याचं संतुलन करून त्यामधला जो बॅलन्स निघतो, ज्या शिल्लका निघतात, त्या शिल्लका तेरजेच्या नावे आणि जमा बाजूवर लिहिण्यात येतात। आता तेरजेच्या नावे बाजूला काय लिहिण्यात येते, नावे शिल्लका, आणि जमा बाजूला जमा शिल्लका। पण हे नावे शिल्लका आणि जमा शिल्लका म्हणजे काय, तर प्रामुख्याने तेरजेच्या नावे बाजूला सगळ्या प्रकारचे खर्च, सगळ्या प्रकारच्या संपत्ती आणि सगळ्या प्रकारचे नुकसान, जसं आगीमुळे मालबिल जळाला असेल तर असे सगळे नुकसान हे तेरजेच्या नावे बाजूला लिहिण्यात येतात। तर तेरजेच्या जमा बाजूला सगळ्या प्रकारचे उत्पन्न, मग व्याज मिळाले, कमिशन मिळाले, असे उत्पन्न, सगळ्या प्रकारच्या देयता, धनको आहे, ज्यांना पैसे द्यायचे आहे असे धनको आहे, देय हुंडे आहे, ते सगळं, आणि त्याशिवाय सगळ्या प्रकारचे उत्पन्न, देयता आणि प्रॉफिट हे सगळे कुठे लिहिले जातात, तेरजेच्या जमा बाजूला लिहिले जातात। आता द्विनोंदी प्रविष्टी प्रणालीने सगळ्या खाते तयार करण्यात येत असल्यामुळे या दोन्ही शिल्लका जेव्हा तेरजेमध्ये टाकल्या जातात तेव्हा तेरीज आपोआप जुळली, तेरजेच्या दोन्ही बाजूची टोटल सारखी आली तर तेरीज जुळली असं म्हणतात। आणि तेरीज जुळल्याचा अर्थ काय होतो, की आपले लिहिलेले सर्व व्यवहार हे बरोबर आहेत, आणि त्या ठिकाणाहून मग व्यापारी अंतिम लेखे तयार करायला सुरुवात करू शकतो। परंतु कधी कधी याच्यामध्ये समजा काही फरक आला, तेरीज जुळली नाही, तेरजेच्या दोन्ही बाजूची बेरीज सारखी आली नाही, तर जेवढा रुपयांचा फरक असेल तेवढ्या रुपये त्याच्यामध्ये ऍड केले जातात। ज्या बाजूमध्ये फरक असेल त्या बाजूमध्ये ऍड केले जातात, आणि त्याला म्हटलं जातं सस्पेन्स अकाउंट, निलंबित खाते। आणि मग पुन्हा पहिलेपासून सगळे व्यवहार तपासले जातात। चूक ही सापडते, चूक सापडल्यानंतर त्या निलंबित खात्याच्या ऐवजी मग ते पद टाकलं जातं आणि तेरीज आपोआप जुळते, आणि मग तिथून कार्य सुरू होते अंतिम लेख्याचं। तेरजेच्या बाबतीत एक नियम असा आहे की द्विनोंदी प्रणालीप्रमाणे हिशोब बरोबर लिहिण्यात आला आहे किंवा नाही हे सुद्धा त्याच्यावरून कळते। लिहिण्यात आलेला जमा खर्च गणितीय दृष्ट्या बरोबर आहे किंवा नाही याची सुद्धा माहिती मी खात्री करून घेता येते। आणि वर्षाच्या शेवटी व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद अशी अंतिम लेखे तयार करावी लागतात। ती सुद्धा तयार करताना तेरजेचा उपयोग करता येतो, जमा खर्चातल्या चुका सुद्धा शोधून काढता येतात, आणि याशिवाय चालू वर्षातील खर्च आणि उत्पन्न तसेच मालमत्ता आणि देणी यांच्याविषयी तंतोतंत माहिती मिळते। ही तेरीज वर्षाच्या शेवटीच तयार करावी असं काही नियम नसतो। जर व्यापाऱ्याला आपले हिशोब त्या तारखेपर्यंत जे बरोबर आहे हे तपासून पाहायचं असेल तर तो दर महिन्याला, दर 15 दिवसाला, दर 6 महिन्याला, दर 3 महिन्याला असं केव्हाही तेरीज तयार करून आपले त्या तारखेपर्यंतचे हिशोब बरोबर आहे किंवा नाही हे तपासून पाहता येते। तेरीज जर बरोबर असेल तर मग हे विनाविलंब व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद व्यापाऱ्याला तयार करता येते। आता अंतिम लेखे म्हणजे काय, तर प्रामुख्याने लेखा पुस्तकातील माहितीच्या आधारे आपल्या व्यवसायातील नफा तोटा आणि सांपत्तिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी
प्रत्येक वित्तीय वर्षाच्या शेवटच्या दिवशी व्यापारी जी वित्तीय विवरणे तयार करतो त्यांनाच वार्षिक किंवा अंतिम लेखे असे म्हणतात. आता वार्षिक किंवा अंतिम लेखे वित्तीय वर्षाच्या शेवटी, वित्तीय वर्ष म्हणजे काय तर 1 एप्रिल पासून सुरू होणार आणि पुढच्या वर्षी 31 मार्चला समाप्त होणाऱ्या वर्षाला वित्तीय वर्ष फायनान्शियल इयर असं म्हटलं जातं. या वित्तीय वर्षावरच व्यापाऱ्याला सर्व प्रकारच्या करांचा भरणा करावा लागत असतो. अंतिम लेखे तयार करण्यासाठी वर्षाच्या शेवटी खाते पुस्तके सगळी बंद करण्यात येतात आणि तेरीस तयार करण्यात येते. तेरीस तयार करणे ही हिशोबाला अंतिम स्वरूप देण्याची पहिली पायरी असते, पहिली स्टेज असते. त्या आधारावर व्यापाऱ्याला आपली तिन्ही अंतिम खाते तयार करता येतात. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे व्यापार खाते. व्यापार खात्यामध्ये त्या वर्षाच्या व्यापारिक वस्तूच्या खरेदी विक्रीचा जमा खर्च व वस्तूच्या खरेदी करता आलेल्या सर्व प्रकारच्या खर्चाचा समावेश असतो. म्हणजेच ज्या खर्चाचा समावेश प्रत्यक्ष प्रोडक्शनशी असतो त्या सगळ्या खर्चांचा अंतर्भाव याच्यामध्ये केला जात असतो आणि ज्या उत्पन्नाचा संबंध प्रत्यक्ष प्रोडक्शनशी असतो तशी सगळ्या प्रकारची उत्पन्न यामध्ये समाविष्ट केली जातात. जसं प्रारंभिक स्कंद आहे, मालसाठा काही दुकानामध्ये शिल्लक राहतो, पूर्णपणे माल संपल्यावर नवीन माल खरेदी करणं अशातला भाग नसतो. आपल्या घरी सुद्धा पहा, आपण साखर 2 किलो असेल तर आपण वडिलांना सांगू देतो साखर संपली आहे, पण ऍक्च्युअली ती संपलेली नसते. तशा पद्धतीचं हे असते. म्हणजे प्रारंभिक स्कंध, सुरुवातीचा शिल्लक माल ज्याला म्हणतात. त्यानंतर वस्तू निर्मित करण्यासाठी जो कच्चा माल लागतो, त्या कच्चा माल बनवण्याकरता जी मजुरी लागते, धुलाई वगैरे करायला लागेल की नाही, तो माल आल्यानंतर त्याला कारखान्यामध्ये विशिष्ट जाग्यापर्यंत ठेवायला लागेल, म्हणजे हमाली द्यावी लागेल, वाहतूक खर्च द्यावा लागेल, कारखान्यामध्ये मालाचं प्रोडक्शन करण्यासाठी वीज, इंधन, शक्ती इत्यादीचा वापर करावा लागेल. तर हे सगळे खर्च याच्यामध्ये येतात. सगळे खर्च आणि विक्री, विक्री म्हणजे काय असते, व्यापारिक उत्पन्न समजले जाते. विक्रीतून हे सगळे खर्च वजा जातात. जो फरक, जो बॅलन्स शिल्लक राहतो त्याला म्हणतात ढोबळ नफा. म्हणजे हा ढोबळ मानाने काढलेला असतो, म्हणून याला ढोबळ नफा असं म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला ग्रॉस प्रॉफिट असं आपण समजतो. प्रामुख्याने याला ग्रॉस प्रॉफिट म्हणण्याचा उद्देश एवढाच असतो की याच्यामध्ये कार्यालयामध्ये होणारे स्टेशनरी आणि अन्य प्रकारचे खर्च, चहा पाणी वगैरे करावं लागते. कोणी येते मोठा गिराईक, चहा पाणी, जसं तुम्ही कपड्याच्या दुकानातही गेले तुम्हाला एक ज्यूस पाजलं असं, तर तसे खर्च किरकोळ करावे लागत असतात. मजुरी, अन्य खर्च, स्वागत याचे खर्च करावे लागतात. हे खर्च आणि वितरणाशी संबंधित खर्च, विक्रीशी संबंधित खर्च, जाहिरात करणे वगैरे हे याच्यामध्ये अंतर्भूत नसल्यामुळे यामध्ये जो नफा निघतो त्याला म्हणतात ढोबळ नफा. दुसरा भाग असतो तो म्हणजे नफा तोटा खाते. आता ढोबळ नफा आला का मग तो ढोबळ नफा नफा तोट्या खात्याच्या जमा बाजूला लिहिण्यात येतो. कधी कधी याच्यामध्ये तोटा येऊ शकतो. जर तोटा आला तर नफा तोटा खात्याच्या डाव्या बाजूला तो दर्शविला जातो. पण सहसा व्यापाऱ्यांना तोटा येण्याची शक्यता कमीत कमी असते किंवा येतच नाही अशासारखी स्थिती असते. अपवादात्मक स्थितीमध्ये एखाद्या व्यापाऱ्याला तोटा होत असतो. आता व्यापार खात्याद्वारे काढलेल्या नफ्याला शुद्ध नफा म्हणू शकत नाही, तो ढोबळ नफा असतो. आणि त्या ढोबळ नफ्याला मग काय केलं जातं, नफा तोटा खात्यामध्ये स्थलांतरित केलं जातं. आणि त्यानंतर नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला सर्व प्रकारचे प्रशासकीय खर्च, प्रशासन चालवण्यासाठी जे खर्च करावे लागतात ते सगळ्या प्रकारचे खर्च, म्हणजेच मॅनेजरचा पगार आहे, किरकोळ चहा पाण्याचा खर्च आहे, वेतन आहे, मजुरी आहे इत्यादी सगळ्या प्रकारचे खर्च याच्यामध्ये अंतर्भूत होतात. माल पोहोचवण्यासाठी लागलेला वाहन खर्च आहे, तयार माल आहे, आपल्याला विक्रीच्या ठिकाणी न्यायचा आहे किंवा होम डिलिव्हरी द्यायची आहे त्याच्यासाठी आलेला खर्च आहे, विक्रेतर सेवा देण्यासाठी काही माणसं ठेवली असेल त्यांचा पगाराचा खर्च आहे, सगळे खर्च. त्याच्याशिवाय विक्री आणि वितरणाशी संबंधित खर्च. आता विक्री आणि वितरणाशी संबंधित खर्च कोणते असतात, ते जाहिरात आहे, फुकट वस्तूचं वाटप आहे. पहा तुम्हाला 3 पे 1 साबण फ्री अशी स्कीम दिसते. 4 साबणाची एक आपण पॅक घेतो, 3 साबणाची किंमत देतो. शॅम्पू मध्ये 25% एक्स्ट्रा, म्हणजे हे काय मोफत वाटलेला आहे. तर असा मोफत वाटलेला माल म्हणजे विक्री वाढावी हा त्यामागचा उद्देश असतो. आणि त्याकरता जाहिरात आहे, फिरत्या विक्रेत्याचं वेतन आहे इत्यादी सर्व खर्च याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. आणि अन्य सर्व प्रकारचे उत्पन्न, जसं बँकेमध्ये पैसा ठेवलेला असेल तर त्याच्यावरचं व्याज, एखाद्याला
लोन दिलं असेल तर त्याच्यावरचं व्याज, कमिशन मिळालं असेल, अशा सगळ्या प्रकारची उत्पन्न सुद्धा उरलेली जी व्यापार खात्यामध्ये येऊ शकत नाही ती सगळ्या प्रकारची उत्पन्न याच्यामध्ये समाविष्ट केली जातात. याचंही व्यापार खात्याप्रमाणे संतुलन केलं जाते. प्रामुख्याने ज्या बाजूची बेरीज मोठी असेल ती मोठी बेरीज अगोदर केली जाते, त्यातून लहान बेरीज वजा केली जाते. जर जमा बाजूची बेरीज मोठी असेल आणि नावे बाजूची बेरीज लहान असेल, कमी असेल, तर अशा स्थितीमध्ये व्यापाऱ्याला नफा होतो. या उलट जर नावे बाजूची बेरीज म्हणजे खर्चाची बेरीज जास्त असेल आणि उत्पन्नाची बेरीज म्हणजे जमा बाजूची बेरीज कमी असेल तर मात्र व्यापाऱ्याला तोटा होतो. या नफा किंवा तोट्याला शुद्ध नफा किंवा शुद्ध तोटा असं संबोधल्या जाते. या नफ्यावरच व्यापाऱ्याला सगळ्या प्रकारच्या करांचा भरणा करावा लागतो आणि आपलं ॲनालिसिस, फायनान्शियल ॲनालिसिस करता येऊ शकतं. म्हणून नफा तोटा खात्याला व्यापार व्यवसायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. तिसरा भाग याच्यामध्ये येतो तो म्हणजे ताळेबंद किंवा स्थिती विवरण, ज्याला म्हणतात बॅलन्स शीट. स्थिती विवरण म्हणजे एखाद्या विशिष्ट काळातील व्यवसायाच्या आर्थिक स्थितीची पाहणी करण्यासाठी तयार करण्यात येणारं विवरण होय. व्यापारमध्ये नफा तोटा लेखे तयार, व्यापार खाते व नफा तोटा लेखा तयार केल्यानंतर ताळेबंद तयार करता येतो. हा एका विशिष्ट तारखेला तयार करतात. विशिष्ट वर्षाच्या शेवटी नाही, फायनान्शियल इयरच्या शेवटी नाही, तर एखाद्या विशिष्ट तारखेला तयार करता येत असल्यामुळे विशिष्ट स्थितीला व्यवसायाची फायनान्शियल कंडिशन कशी आहे हे व्यावसायिकाला जाणून घेता येते. याच्यामध्ये सुद्धा दोन बाजू असतात. डाव्या बाजूला देयता बाजू आणि उजव्या बाजूला संपत्ती बाजू असं म्हटलं जातं. या देयता बाजूमध्ये व्यापारी जो पैसा, जो भांडवल त्याच्यामध्ये गुंतवत असतो त्या भांडवलापासून या देयता बाजूचा आरंभ होतो. याशिवाय ज्याला ज्याला देणी असेल, द्यायचा असेल पैसा, ते सगळे देयता बाजूला पदे येतात. जसं धनको आहे, देय विपत्र आहे, लोन आहे, कोणाकडून घेतलेलं असेल तर त्या लोनचा पैसा द्यावा लागतो. याशिवाय हुंड्या आहे, असे सगळे पदे देयता बाजूला येतात. तर संपत्ती बाजूला प्रामुख्याने सगळ्या प्रकारच्या संपत्ती आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हा भाग येतो. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर प्रारंभिक खर्च. व्यवसायामध्ये जर व्यवसाय सुरू करताना किंवा कंपनी सुरू करताना सुरुवातीला काही खर्च केला असेल तर तो थोडा थोडा करून कमी केला जातो. तो सगळा खर्च सुद्धा त्याच्यामध्ये येतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की देयता बाजूला सगळ्या प्रकारच्या देणी आणि संपत्ती बाजूला सगळ्या प्रकारच्या संपत्ती ह्या याच्यामध्ये लिहिल्या जातात. त्यामुळे देयतेचं संपत्तीशी प्रमाण काय आहे हे व्यावसायिकाला कळू शकतं. स्थिती विवरण याची सुद्धा बेरीज तेजप्रमाणे सारखी जर आली तर स्थिती विवरण जुळले आणि आपला संपूर्ण हिशोब, काढलेला नफा, काढलेला तोटा, व्यापारी ढोबळ नफा, ढोबळ तोटा हे सगळं बरोबर आहे असं व्यापाऱ्याला समजता येते. प्रामुख्याने स्थिती विवरण पत्रकामुळे व्यावसायिकाला व्यवसायाच्या फायनान्शियल कंडिशनची क्लासिफाईड माहिती मिळते, वर्गीकरण केलेली माहिती मिळते. संपत्ती आणि देयताची वेगवेगळ्या प्रकारची पदे, त्यांचे स्वरूप इत्यादीची माहिती मिळते. व्यवसायाच्या वर्तमान स्थितीची माहिती आणि मागील काळाशी त्याची तुलना त्याला करता येते आणि भविष्य काळातील प्रगतीच्या योजना आखण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शक माहिती त्याला प्राप्त होत असते. अशा पद्धतीने आपले हिशोब जर ताळेबंद जुळला तर त्या तारखेपर्यंतचे हिशोब बरोबर आहे असं व्यापाऱ्याला समजता येते. म्हणून कोणत्याही व्यापार व्यवसाय म्हटलं, छोटा असेल मोठा असेल, त्यामध्ये अशा प्रकारची आर्थिक विवरणे, फायनान्शियल स्टेटमेंट्स वर्षाच्या शेवटी तयार करून आपला व्यवसायाची स्थिती काय आहे हे व्यापाऱ्याला जाणून घेता येते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.